नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ भुसावळमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा. विद्यार्थ्यांकडून रेल्वे स्टेशन ते प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. जंतर मंतरवरील आंदोलनाला खासदार शाहू छत्रपती महाराज यांची भेट. आंदोलनाचे प्रमुख अभिजित दिपकेंना शाहू छत्रपती महाराजांचा पाठिंबा. मावळमधील देहूत आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा. फुलांच्या सजावटीने विठ्ठल रुक्मिणी मंदिराला मनमोहक रूप प्राप्त. पालघर जिल्ह्यात आज सकाळी 10:57 सुमारास भूकंपाचा धक्का. भूकंपाच्या धक्क्याच्या तीव्रतेची 3.1 रिश्टर स्केल इतकी नोंद. यवतमाळमध्ये उमरखेड उपजिल्हा रुग्णालय अंधारात. मोबाईल टॉर्चद्वारे रुग्णांवर उपचार. रुग्णालयात लाईट गेल्यानंतर जनरेटर, इन्व्हर्टर यापैकी कुठलीही सोय नसल्यानं रुग्णांची गैरसोय. यवतमाळमध्ये गांधी चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. ट्रस्टच्या वतीने भक्तांसाठी प्रसाद म्हणून दुधाचं वाटप. कोल्हापुरातून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळमध्ये जाण्यासाठी पायी दिंडीचं आयोजन. अनेक भाविकांचा दिंडीमध्ये सहभाग. मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था. वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवास. तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. शिरूर तालुक्यातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या विठ्ठलवाडीमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी. विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय. मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कोल्धण वस्तीवरील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी लाकडी पुलावरून धोकादायक प्रवास. सुरक्षित पुलाची उभारणी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आरोपींची संख्या 14 वर पोहोचली. मुख्य आरोपी बिजेंदर कुमारचा साथीदार इंद्रजित सिंग यालाही अटक. बीड शहरातील पुरातन विठ्ठल रुक्माई मंदिर भाविकांनी गजबजलं. लहान थोर मंडळी विठुरायाच्या चरणी नतमस्तक. कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटात जोरदार पावसामुळे रस्ता खचला. खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू. अतिवृष्टीने लोणावळा शहराला मोठा फटका. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क. परळीतील संत जगमित्र नागाव मंदिरात विठ्ठल नामाचा गजर. मंदिर परिसर सुवासिक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा पोलिसांची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. 47 किलो गांजा जप्त. 2 जणांना अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंस्टाग्रामवरील ओळख ठरली अपहरणाचं कारण. आरोपीला भेटण्यासाठी गेलेल्या महिलेवर अपहरण करून अत्याचार. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. जळगाव शासकीय कार्यालयात गोंधळ. आदिवासी प्रकल्पामधील कामाचा कंत्राट न दिल्यानं 2 जणांनी प्रकल्प अधिकाऱ्याला दिली धमकी. 2 जणांविरोधात यावल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अंबरनाथमधील काटई कर्जत राज्य महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य. अपघाताचा धोका वाढला. नागरिकांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.